वाचनाची आवड ज्यांना गाव शिवार साथ घाली त्यांना मराठी कथायन आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुंड्याला चितच केलाय पाहुण्यानं, त्यात त्याचा हात बी गेला. आताच गुंड्याला नांदलापूरला पळवला दवाखान्यात. ही हकीकत ऐकून सईला नवल वाटलं. जयसिंगाची सारीच करणी तिला अफाट वाटली. तो जेवला आणि दिवस बुडाला. सई म्हणाली, आता रात झाली, राहावाच. नको, मला गेलंच पाहिजे. मी इथं असल्याची बातमी लागली की काही लोक कुरापत काढतील, नंतर मी येईन. मग तिनं आग्रह केला नाही. कमळा मनात भ्याली, म्हणाली, वंगाळ माणसं आहे तिथे, तुम्ही जावा आणि उद्याच आपण मळ्यात येऊ, असं सांगून जयसिंग गेला. धन्यवाद. नमस्कार मित्रो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी केवड्याचं कणीस आपण क्रमशः वाचतो आहोत. भाग 8. ती वाट लुसलुशीत गवतानं झाकली होती. फुलपाखरं बिरबिरत होती, टोळ उडत होते. उभ्या पिकाच्या डोकीवरून वारा सरपटत जात होता. सई बाळ्याकडे निघाली होती. तिनं डाव्या हातानं निर्याचा घोळ उचलून धरला होता. डोक्यावर जेवणाची पाटी घेतली होती. कमळा पुढे गेली होती. सईला घाई झाली होती. आज जयसिंग येणार होता म्हणून ती पाय उचलीत होती. तिनं सकाळीच आंघोळ करून नवं हिरवगार लुगडं नेसलं होतं. विपुल केस पाठीवर तसेच सोडून ती वाऱ्यासारखी निघाली होती. समोर पाहत होती आणि तो आत्ता येईल असं स्वतःला सांगत होती. वळणापाठी वळणं ती ओलांडीत होती. मध्येच तिला एक नवीच भीती निर्माण झाली. ती मनात म्हणाली, जर तो गुंड्या दवाखान्यात असला तरी त्याची टोळी, तो केऱ्या, रंग्या, यंक्या हे दुष्ट आहेत. जर त्यांनी कट केला आणि माझी वाट अडवली तर काय होईल? ते मला अडवतील, धरतील, माझे आबरू. मग काय करायचं? नंतर सारं करता येईल, पण गेलेली आबरू परत येणार नाही. त्यांचाच विजय होईल आणि आपण जन्मभर नव्हे, आपणाला जन्मभर मान खाली घालून या गावात चालावं लागेल. नाहीतर पण ते तसं करू शकणार नाही. काल झालेल्या खटल्यानं त्यांचा कणाच मोडला आहे. गुंड्याला 3 महिन्यांची कैद होऊन गावातील सर्व सैतान दबले आहेत. मुळीच नाही, ते दबणार नाहीत. ती भुतावळ आहे, त्यांना पोच नाही, त्यांना डोकं नाही. ते डोकं नसलेली माणसं काय करतील याचा नियम नाही. ती अत्यंत अघोरी कर्म करून पश्चाताप करतात. पण त्यांचा पश्चाताप होण्यापूर्वी आपलं काय होईल, आपण गारद होऊ. मग या गावात आपण राहूच नाही. हा गाव म्हणजे वाघाची गुहा आहे. इथं वाघ आहेत, ते माणसाला खातात. पण तसं कसं? जगात बरीच चांगली माणसं आहेत. जयसिंगी माणूसच आहे. त्याला एक दिवस वस्ती कर म्हणून तो राहत नाही. आईचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे. ती तो घरी आला की थांबत नाही. आपल्या कामात गुंग असते, पण तो उतावीळ नाही. तो प्रत्येक पाऊल जपून टाकतो. फक्त त्या दिवशीच त्यानं मला जवळ घेतलं. जवळ म्हणजे अगदी जवळ. आणि मग तसंच सोडलं. एवढं कुणी करील? माझ्यासारखी केवड्याच्या कंसासारखी बाई पोटाशी धरून परत कोण सोडील? पण त्यानं मला सोडलं. मला फार फार वाईट वाटलं, पण काय करायचं? पण मी म्हणते तेच बरोबर झालं. आई म्हणते की तापलेल्या मातीत बी लवकरच रुजतं. म्हणूनच त्यानं मन आवरलं आणि म्हणूनच तो मोठा आहे. ती विचार करीत मळ्यात आली. तिने निश्वास टाकला. पाटी घरात ठेवून पुन्हा ती दारी आली आणि नांदलापुराकडे पाहू लागली आणि गर्र कळवून चकित झाली. जयसिंग केव्हाच आला होता. तो कमळाबाईबरोबर बोलत होता. ती दोघं उंच जोंधळ्यात होती. सईनं त्याचा आवाज ऐकून तिकडे धाव घेतली. अगदी जवळ जाऊन म्हणाली, काय पैलवान, कवा असा उशीर? तो हसला आणि उठून तिच्याबरोबर विहिरीवर आला. कमळा आपल्या कामात गुंग होती. सई आणि जयसिंग विहिरीवर थांबली. सई गोंधळून म्हणाली, चला की घराकडं. तोच कमळानं हाक मारून सांगितलं, सई तुम्ही जेवा, मी मग भाकरी खाईन. तशी सई खुदकन हसली आणि घरात गेली. गडबडीनं गोंगडा अंतरून म्हणाली, बसा. सई तू उद्गारला. काय? ती हुंकारली, तू मला का देव समजतेस? नाही बा. मग काय? पानं विकणारा, दारू पिणारा, कुस्ती खेळणारा आणि मला सईला केवड्याचं कणीस म्हणणारा सैतान. मी म्हणालो, म्हण की. नाही रे देवा. कान धरून म्हणाली, ह्या देवाला सैतान म्हणल त्याचं वाटोळ होईल. आणि मग ती दोघं मोठ्यानं हसली. सईनं जयसिंगला जेवण वाढलं. मुरटा होऊन त्याच्यापुढे बसून त्याला एक एक पदार्थ वाढू लागले. असंच आपण जन्मभर याच्यापुढे बसून याला जेवण वाढावं असा विचार तिच्या डोकीत घोळू लागला.
आणि कमळा आली. तिनं जयसिंगला जेवण वाढलं की नाही याची चौकशी केली. मग स्वतः जेवली आणि म्हणाली, जयसिंगराव, मी गावात जाऊन येते, वाईच काम आहे. मी येऊ पतोर, तुम्ही जाऊ नका, सई एकटीच आहे. आणि जयसिंगचं काहीही ऐकून न घेता ती चालू लागली. सईला आनंद झाला. कमळा गेली आणि माळा शांत झाला. सईला सारं मोकळं मोकळं वाटू लागलं. निर्जन माळा, निशब्दता आणि तो एकांत यानं तिचं मन बावचळ. पण आई अशी एकाएकी का गेली? ती अशी कधीच जाणार नाही. एक परका पुरुष घरात असताना मला एकटीला टाकून ती गेली कशी? का गपकन येऊन आमचं काय चाललं आहे हे तिला पाहायचं आहे, या विचारानं तिचं काळी जोडू लागलं. जयसिंग तिच्याकडे रोखून पाहत होता. एकाएकी त्याच्या शांत डोळ्यात एक निराळी चमक दिसू लागली होती. तो काहीसा धुंद झाल्यासारखा वाटत होता. आता हा आपणाला जवळ घेऊन काहीतरी निराळ करणार आणि अचानक आई आली तर घात होईल असं वाटून ती अंगणात आली. तिनं गावाकडे नजर टाकली. आजूबाजूला कोणी आहे का हे पाहून घेतलं आणि परत फिरली. तेव्हा तिचं काळीज धडधडू लागलं. आता काय होईल, कसं होईल या विचारानं तिचं मस्तक सुन्न झालं आणि अंगात गती शिरली. ती घरात आली. ती बुजल्यासारखी दिसत होती. उगीच हसत होती आणि भान हरपून त्याच्याकडे पाहत होती. तो आता उठेल, मला उचलून जवळ घेईल आणि मग, या कल्पनेनं ती क्षणोक्षणी मोहरत होती आणि घडोघडी अधिकच मोहक दिसत होती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. जणू तिच्या हृदयाचा ठावच घेत होता. त्याची ती नजर तिचा देह निहाळीत होती. आतापर्यंत अनेक वेळा त्यानं तिला पाहिली होती, पण आजच्या इतकी सुंदर ती कधीच दिसली नव्हती. तेच तिचे गोड गाल आज लाल झाले होते. त्याच डोळ्यात एक नवी मोहकता भरली होती आणि तिची तीच छाती आज भलतीच आकर्षक उभार दिसत होती. आणि तिचा पदर केव्हाच ढळला होता, त्याचं तिला भान नव्हतं. ती फक्त पायाची बोटं पोटऱ्या एवढंच दडवत होती आणि हसत होती. क्षणापाठी क्षण भराभर येऊन जात होते. सई मनात म्हणत होती, जे सुख आपण जन्मात कधीच अनुभवलं नाही ते आज मला मिळणार यात शंकाच नाही. पण ते सुख कसलं असेल, त्यावेळी काय वाटेल? आता तो मला जवळ घेईल तेव्हा आपण काय करायचं? मी नाही म्हणणं तरी बरोबर होईल का? जर मी नकार दिला तर तो निराश होईल, लाजेल, हिरमुशेल आणि परत माझं नाव काढणार नाही. त्यानं त्या दिवशी मला जवळ घेतलं, हृदयाशी घट्ट धरलं, माझे गाल ओठ, परंतु त्यापुढे मजल जाऊ दिले नाही. त्याचं एक कारण असू शकेल की तेव्हा आई जवळ होती. परंतु आज आई गावात गेली आहे, ती लवकर येणार नाही म्हणून कदाचित आज सई त्यांना हाक मारली. काय? तिच्या अंगातील शक्ती नाहीशी झाली. तिनं उठून त्याच्याकडे जाण्याची तयारी केली. आई कधी येणार? त्यानं विचारलं. तिला उशीर लागला. ती चटकन म्हणाली आणि पुन्हा उठून बाहेर जाऊन गावाकडे पाहून परत आली. त्याच्यासमोर उभी राहिली. इकडे. त्याचा आवाज मंद झाला आणि अथांग पाण्यात नाव लोटली जावी तशी सई त्याच्याकडे लोटली गेली. अगदी जवळ गेली. पुन्हा लाजली, थपकून थांबली. जणू ती पुढील हुकुमाची वाटच पाहत होती. तिनं पाठीवरचा पदर पुढं ओढून त्याचा एक शेवट दातात धरला होता. गपकन मान तिरपी करून त्या हसली. उभी का? बस की ग, तो म्हणाला आणि सई हळूच त्याच्यासमोर बसली. पण मान खाली घालून बसली. उशिरानं तिनं हळूच मान वर करून त्याच्या डोळ्याकडे पाहिलं आणि एखादं फूल जवळ घ्यावं तद्वत त्यानं तिला जवळ घेतली. आता काय होणार या विचारानं सईचा आत्मा भांबावला. हृदय विरघळलं. तिच्या सर्व नाजूक भावना प्रक्षोभित झाल्या. तिनं हळूच त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि ती त्याच्या बाहूत गडप झाली. दोन्ही हृदये एका तालात धडधडू लागली. दोघांचे ओठ एकरूप झाले. बेबंद नेरा एकमेकीत गुंतल्या. निश्वासावर निश्वास टकरू लागले. तिच्या अंगातील ती हिरवी तंग चोळी अधिकच तंग झाली. लुगडं पायात धडपडू लागलं आणि त्याचे हात पुढं पुढं सरकू लागले. थांबा, ती धारधार स्वरात मंदपणे उद्गारली. हळूच त्याच्या मिठीतून बाहेर पडली. तो तिला लगेच सोडून पाहत राहिला. म्हणाला, सई काय? थोडं थांबा, मी बाहेर जाऊन येते, असं म्हणून अंगावरची कापडं सरळ करून सई बाहेर गेली आणि लगेच परत आली. म्हणाली, आई आली. तर दोघांचा आनंद मावळला. घरातील वातावरणानं कलाटणी घेतली. एक मोठा कोंबडा, गहू, तांदूळ, मीठ, मिरची असा बाजार करून कमळा आली होती. तो सर्व ठेवून कमळा सईला म्हणाली, हो कोंबडा कापून स्वयंपाक कर. जयसिंगराव आज हातच राहणार. मोठी माणसं आम्ही गरीब, भोळी भक्ती मानून घेतील. सईला आनंद झाला. ती कामाला लागली. दिवस बुडता बुडता स्वयंपाक करून ती मोकळी झाली. दुपारची धुंदी अजून तिच्या मस्तकात कायम होती.
ती तशीच वाढत होती. आज जयसिंग राहणार या कल्पनेनं तिच्या हृदयातील ओढ वाढत होती. ती म्हणत होती, आईला आज हे काय सुचलं आहे. तिनं आज त्याला मुद्दाम ठेवून घेतला. तो आज राहणार. तो समोर असला की मला माझं मन आवरत नाही. मी वाहत जाते. मी त्याचा शब्दच मोडू शकत नाही. आणि तो इथं वस्ती करणार, रात्री झोपणार. ती घडोघडी बाहेर पाहत होती. जणू ती अंधाराची वाट पाहत होती. लवकर दिवस बुडावा, तसाच लवकर काळोख पडावा असं तिला वाटत होतं. ती भलतीच अस्वस्थ झाली होती. कमळा शेतातून घरात आली. चूळ भरून निवांत बसली. केवड्याच्या बनाकडे गेलेला जयसिंग आला. कमळा म्हणाली, काय बघितला मळा? देवानं पोटापुरती जमीन दिली, पण करती माणसं नेली. आम्ही दोघी दुःखी मिळून सुखी खातोय, पण या माणसांनी ते बी वगवना. त्यांनी कारणाशिवाय माझी पाठ धरली, माझा घात केला. काय केलं? जयसिंगाने विचारलं. तसं कमळा दुःखी झाली. खिन्न स्वरात म्हणाली, वैरानी माझा यो मळा जरी लुटला असता तरी बरं झालं असतं, पण त्यांनी माझी हिरणीसारखी लेक उकिरड्यावर टाकली. मध्ये सई म्हणाली, आई नाही ते बोलत बसू नको. मागं लागलेलं दुःख सांगून सरत नसतं. जयसिंग काहीच बोलला नाही, फक्त हसला. हळूहळू सृष्टीचा रंग बदलला. सांज होऊन मग कडूसं पडलं. तोंड ओळख बुजली. दिवं लागलं आणि जेवण वेळ झाली. सईनं जयसिंगला जेवण वाढलं. मग त्या दोघी मायलेकी जेवल्या आणि नंतर ती तिघं बरीच उशिरा बोलत बसली. भरकन अंधाराचा पडदा बाजूला झाला आणि चंद्र उगवला. रुपेरी रंग वर्षू लागला. शिवार उजाळला. चांदण्याने आकाश फुललं. वारा उठला. तो केवड्याच्या बनावरनं मळ्यात शिरू लागला. त्यानं आणलेला केवड्याच्या कणसाचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. कमळेला कंटाळा आला. तुम्ही बसा बोलत, मी दिसते असं म्हणून ती घरात गेली. दार लोटून झोपली. सईनी जयसिंग दोघंच सोप्यात बोलत होते. कमळा जाता सईचं काळी धडधडू लागलं. तिनं हळूच आतील कानोसा घेतला. तेव्हा कमळा घोरत होती. ती घोरणं ऐकून तर ती अधिकच अस्वस्थ झाली. तिचं मस्तक सुन्न झालं आणि जयसिंग एकाएकी गप्प झाला. त्या एकांतानं उद्दीपित झाला. त्याच्या हृदयात एक वादळ उठू लागलं. भावनांचा प्रक्षोभ वाढू लागला. त्या चंद्रप्रकाशात त्याला ती सई अत्यंत मोहक नाजूक दिसत होती. चंद्र एक एक पाऊल पुढं पुढं टाकीत होता. त्याच्या भोवती चांदण्याने तारांगण भरलं होतं. सई, तो उद्गारला. जी, ती हळूच बोलली. पुढे? मी पुढंच आहे. चल अंगणात. चला. ती दोघं अंगणात आली. वातावरण बेबंद झालं होतं. विहिरीवरचा हुंबर पिकला होता. एक एक हुंबर पडत होतं. रातकिडे झाडाच्या बुडक्यात किरकिर करत होते. सई, चल. कुठं? सोप्यात. चला, पण कशाला? का? काय झालं? काय नाही. ती लाजली. मान खाली घालून उभी राहिली. मला सरळ आणि स्पष्ट सांग. सई, माझ्यावर तुझा विश्वास आहे का? आहे की. किती? आपल्या जीवावर असावं तितका. सई, तुला माझी भीती वाटत नाही? नाही. आणि वाटली तर? मी दुसरं काय करणार? सई म्हणाली. मी तुमचं नाव घेऊन जीव देणार. पण हे का? तेच तर मला कळत नाही. सई किंचित कडवट स्वरात म्हणाली. आणि माझं काळीज ऐकत नाही. तुझं काळीज फार मोठा आहे, तो म्हणाला, पण ते विरघळते. असं बोलून सई गजगतीनं सोप्याकडे निघाली. तिच्या डोक्यावर चंद्रप्रकाश लवंडत होता. तिचा चेहरा उजळला होता. तिची दमदार चाल आणि रेखीव पाठमोरी आकृती पाहून जयसिंग उद्दीपित झाला. त्यानं तिला अडवली. सई, कुठं? त्यानं विचारलं. सोप्यात. मी तयार आहे, ती उत्तरली. नको माझी सई. का? तिला नवल वाटलं. माझी सई अशी सुखी राहावी म्हणून. तो गंभीरपणे म्हणाला, ती सई जगाच्या दृष्टीनं श्रेष्ठ राहावी म्हणून. पण तशी कशी राहील ती? सईनं विचारलं. सई, देव देवळात असतो, तो धर्मशाळेत नसतो. आणि मी माझा हा देव देवळात ठेवीन. तो तिच्या गालाचा मुका घेऊन म्हणाला, आता घरात जाऊन निवांत नीज. ती काहीच बोलली नाही. गुमान घरात गेली आणि पांघरुणावर शांत पडली. नी त्याच्या कणखर मनाचं कौतुक करीत झोपली. पहाट झाली. पूर्वेला नवा प्रकाश मोहरू लागला. त्याची चाहूल लागून पाखरं जागी झाली. त्याने किलबिलाट केला. कोण गाऊ लागली. सई उठली. तिनं गहू दळून न्याहारी तयार केली. जयसिंग न्याहारी करून निघाला. तोच सख्या पवार आला. वाईच इस्तू द्या म्हणून त्यानं सोप्यात बैठक मारली. सईने एक निखारा त्याच्यापुढं टाकला. त्याकडं पाहत तो म्हणाला, रातभर इस्तू नाही मिळाला. आणि जयसिंगाला पाहून दचकला. चिलमीत विस्तव ठेवून आश्चर्यानं पाहत म्हणाला, कोण पैलवान? तुम्ही हाकडं कसं?
तुम्हीच त्या दिवशी गुंड्याचा हात मोडला भले. त्यानं भले हा शब्द लांबवला आणि उठून गावाकडे गेला. जयसिंग काहीच बोलला नाही. कमळा आणि सई यांचा निरोप घेऊन तो नांदलापुराकडे चालू लागला. सई मलूल झाली, म्हणाली, आता कवा येणार? रोज येईल, तो उत्तरला आणि ती खुदकन हसली. सखुवा पवार थेट नामाच्या दारी गेला. सकाळीच त्याला उठून म्हणाला, पुढारी ऐकता का? काय? नामा धडपडून उठला आणि सख्या गंभीर होऊन म्हणाला, आपल्या गुंडाचा हात काढणारा तो पैलवान त्या कमळाच्या मळ्यात बघितला, खुशाला अंडी खात होता. त्याकून नामा पिसाळला आणि केऱ्या, रंग्या, यंक्या ही कुऱ्हाडी घेऊन कमळाच्या मळ्याकडे धावत निघाले. पण सख्यामध्येच ओरडत म्हणाला, अरे कुठं पळताय? तू गेला. नामा म्हणाला, थांबा. जाधव फौजदार कमळाच्या काव्याला गुंतला, गडबड करू नका, नाहीतर तुमची हाडच रिकामी करेल. गप बसा, मी हाय, मी सारं करतो. अरे ती सई म्हणजे पोळी आहे आणि तो पैलवान त्या पोळीवर फाळलाय. पण मी बी काळ्याची अवलाद आहे. तुम्ही गप बसा, माझा आहे का, नाहीतर घात होईल. पोरं मागं फिरली आणि 2 भाकरी बांधून नामा निघाला. तो थेट टाळगावात पोचला. आनंदरावला भेटून म्हणाला, सरकार हिम्मत करा आणि ती आपली सून ताब्यात घ्या, नाहीतर तारापुरा तुमचा वंशच उरत नाही. काळे, काय झालं? पाटलानं विचारलं. आणि काळे म्हणाला, आमचा काय, आपलं जन्मली कन्या कोळा बाहेर, पण इज्जत तुमची जातीया. टाळगावच्या पाटलाची सून भकली या, ती काबूत घ्या आणि आम्हाला वाचवा. आनंदराव पाटील करारी माणूस तो संतापला, म्हणाला, काळे, काय करू म्हणता? काय बी करा, पण सून घरात घ्या. तिला शान काढायला लावा आणि आमचा जीव वाचवा. नामानं हात जोडले आणि पाटील नामाला घेऊन नांदलापूरला गेला. एक वकील करून त्यानं खटला भरला. 4,000चं दागिने घेऊन गेलेली सून परत आली नाही आणि कमळानं तिला सासरी येऊ दिली नाही. आनंद पाटलानं फिर्याद गुदरली. सईला या खोऱ्यात राहू द्यायची नाही असा निश्चय केला, नाहीतर तिला घरी आणून या घरात शेण काढायला लावून तिचा तो ताठा उतरवीन, तरच पाटलाची अवलाद, असा आनंदरावानं निर्धार केला. समन्स लागल्या आणि एक नवा प्रसंग सईवर गुदरला. सईला 4 मुंड्यात चित करीन तरीची काळ्याची अवलाद, असं म्हणून नामानं डिरकी फोडली. धन्यवाद.